वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू बॅच. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्या बॅचची सर्वात जास्त गरज होती, ती बॅच आपण आजपासून सुरुवात करत आहे. कारण की तुमची 20 फेब्रुवारीला जी एक्झाम होणार आहे, फर्स्ट पेपर तुमचा असणार आहे, इंग्लिशचा असणार आहे. तर त्यासाठी आपण जी तयारी करणार आहात, तर त्यातील जी तयारी करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, इंग्लिश ग्रामर. तर आपण तीच बॅच सुरुवात करणार आहोत. आता बघा, 10th इंग्लिश ग्रामर बॅच लॉन्च. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण दररोज कंटिन्यूअसली तुम्हाला महत्त्वाचे जे तुमचे इंग्लिश ग्रामरचे 10वी मध्ये जी एक्झाम तुम्ही देणार आहात, तर त्या एक्झामच्या रिलेटेड आपण सर्व व्हिडिओज टाकणार आहे. त्यामध्ये मग ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, नॉट ओन्ली बट अल्सो हे सर्व टॉपिक जे तुमचे आहे 1-1 मार्क, 2-2 मार्कचे, तर सर्व टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे, की आपण या बॅचमध्ये कोणकोणते टॉपिक घेणार आहे. प्रत्येक टॉपिकवर सेपरेट व्हिडिओज तुम्हाला भेटणार आहे. आणि एवढंच नाही, तर त्याबरोबर तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, तर ते क्वेश्चनसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ते व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर त्याचं सॉल्व्ह कसं करायचं त्याला. आणि आता आज बघणार आहे तुम्ही पहिला व्हिडिओ, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, या अगोदर या चॅप्टरवर कसे क्वेश्चन आलेले आणि ते तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे. एकदम ईझी आहे. हार्डली तुमचा 3 तासाचा पेपर असतो बघा, 3 तासाचा. तर तुम्ही जवळपास 1.5 ते 2 तासामध्येच आउट ऑफ मार्क्स मिळवून तुम्ही बसलेले असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला ही 20 तारखेपर्यंत ही बॅचचे जेवढे पण व्हिडिओ होतील, तेवढे पण सीरीजमध्ये व्हिडिओज बनतील, तर तेवढे सर्व व्हिडिओज बघायचे. त्यामध्ये सर्व तुमचे इंग्लिशचे, ग्रामरचे सर्व टॉपिक जे 10च्या तुमच्या एक्झामला येणार आहे, सर्व टॉपिक होणार आहे. का? कारण की एका वेळेस मी एका दिवसाला 2 किंवा 3 सुद्धा व्हिडिओज टाकणार आहे. कारण की फक्त तुमच्यासाठी सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळावं, त्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवावं. कारण की प्रत्येकाला एक गरज होती कशाची, जे की इंग्लिशमध्ये तुमचा पेपर असतो, तर मराठीतून इंग्लिशमध्ये व्यवस्थित अंडरस्टँडिंग होणारं कोणीतरी ग्रामर शिकवणारं पाहिजे होतं. तर ते तुम्हाला भेटलेलं आहे बघा. तर शेवटपर्यंत तुम्ही ही सीरीज बघायची. एकूण ते एक तुमचं सर्व क्वेश्चन, त्यानंतर सर्व टॉपिक, कोणता क्वेश्चन किती मार्क्सला येणार आहे, कसे क्वेश्चन विचारले जातात, सर्व तुम्हाला पहिल्याच दिवशी जे एक्झाम तुमची पहिला जो पेपर असणार आहे, त्या पेपरमध्ये कसल्याही प्रकारची तुम्हाला भीती वाटणार नाही. त्या अगोदर हे सर्व पेपरला जाण्या अगोदर हे सर्व व्हिडिओज बघून तुम्ही जायचं आहे आणि दररोज त्याचे रिव्हिजन करायचे. नंतरला पहिला पेपर जर आपला चांगला गेला, तर नंतरच्या पेपरला तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर चला आपण आता पहिला व्हिडिओ एकदा आपण बघून घेऊ, याच्यामध्ये काय-काय तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण आजच्यापासून दररोज कंटिन्यू जे 10वी चे जे सीरीज चालू केली आपण, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तुमचे चॅप्टर क्लिअर केले जाणार आहे. तर त्यामध्ये आपण सर्वात पहिले घेणार आहे डू ॲज डायरेक्ट. काय घेणार आहे? डू ॲज डायरेक्ट. 1 किंवा 2 मार्क्सला क्वेश्चन असतात. म्हणजे 1-1 मार्कला क्वेश्चन असतात, पण ते एकाचे 4-5 असे क्वेश्चन असतात. तर भरपूर त्याचे क्वेश्चन बनतात. मी सांगेल तुम्हाला कशाप्रकारे ते क्वेश्चन बनतात. डू ॲज डायरेक्ट एकदम सोपा टॉपिक आहे बघा. त्यामध्ये बघा आपण काय घेणार आहे आज, एकदम सोपा आहे. जास्त त्याचं काही अवघड नाही. बघा याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला बघू शकता तुम्ही. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये एक वर्ड्स असणार आहे, एक शब्द असणार आहे. तर त्यामध्ये एक लेटर मिसिंग असणार आहे. काय असणार आहे? एक लेटर मिसिंग असणार आहे. ते लेटर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते ॲड केल्यानंतर मीनिंगफुल वर्ड्स तयार होणार आहे. काय होणार आहे? मीनिंगफुल वर्ड्स तयार होणार आहे. मग तो वर्ड्स काय असणार आहे? तर तिथे लेटर काय वापरले जाणार आहे? ते तुम्हाला सांगायचं आहे. तर चला आपण आता एकदा या अगोदर काय करू, यावर कसे क्वेश्चन विचारलेले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला. त्यानंतर मग तुम्हाला कशाप्रकारे त्याचं सॉल्व्हेशन करायचं ते तुम्ही करायचंय. बघा आता अगोदर त्यात बघा मागच्याच वर्षी 2025 ला ही एक्झाम झाली होती बघा तुमची. पहिला पेपर झाला होता त्यामधला हा क्वेश्चन आहे. डू ॲज डायरेक्ट मधला 2 मार्कला क्वेश्चन आहे. किती मार्क्सला क्वेश्चन आहे हा? तर 2 मार्कला तुम्ही बघू शकता इथं 2 मार्क्सला आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. मागच्या वर्षीचा स्टेट बोर्डचा 10वीचा पेपर आहे हा. ते तुम्ही बघताय ते. तर चला मग आता याच्यामध्ये काय आहे बघा, BRAVE काय आहे? BRA बरोबर आहे. BR आणि इथं मिसिंग केलेलं आहे. मग इथं काय येतंय? ए येत आहे. व्ही. फक्त तुम्हाला ए हा लेटर इथं ॲड करायचं आहे. काय करायचं? ॲड करायचं आहे. त्यानंतर बघा इथं टीच. टीचचं काय येत आहे? तर बघा इथं TEACH. इतकं सोपं होतं बघा. इथं ई ॲड करायचं होतं तुम्हाला. नंतर इथं बघा BOX आणि इथं काय ॲड करायचं होतं? ई ॲड करायचं होतं. BOXER.
त्यानंतर बघा इथं फेथ. फेथ मीन्स विश्वास. तर तुमचा विश्वास आहे आमच्यावर, तर तुम्ही कंटिन्यूच हे व्हिडिओज बघणार आहे आणि आपले आउट ऑफ मार्क्स तुमचा पेपर असतो बघा 80 मार्क्सचा. किती मार्क्सचा असतो? 80 मार्क्सचा असतो. इथं दिलेलं पण आहे. जवळपास 23 पेजेस असतात तुम्हाला. एवढे पेजेस तुम्हाला हार्डली फक्त 2 तासामध्ये तुमचा पेपर होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला नियोजन लागतंय. तर ते नियोजन कसं करायचं, काय करायचं? शेवटपर्यंत 20 तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. इथं बघा एफ-ए नंतरला आपल्याला आय घ्यायचा आहे. नंतरला टी-एस तिथं दिलेलंच आहे. मग याच्यामध्ये आपण काय केलंय आय ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 4 लेटरसाठी किती 2 क्वेशन 2 तुमचे मार्क्स फिक्स झालेले आहे. फक्त किती हार्डली तुम्हाला 20 ते 25 सेकंद लागले. त्यामध्ये तुमचे 2 मार्क्स फिक्स झालेले आहे. बघा, तर अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं इथं दिसतं पण आहे बघा. इथं दिसतं पण आहे तुम्हाला समोर बघा. कंप्लीट द वर्ड्स स्पेलिंग बाय यूजिंग करेक्ट लेटर. बघा ते आपण इथं पण क्वेशन बनवलेले आहे काही. हे आय-एम-पी क्वेशन आहे जे की तुमच्या पेपरला येऊ शकतात. पहिला आहे बघा वर्ड्स एस-टी इथं फिल इन द ब्लँक दिलेले आर-टी. मग आता इथं कोणता लेटर टाकल्यानंतर आपल्याला इथं वर्ड्स तयार होईल सांगा बरं का? कोणता लेटर टाकल्यानंतर वर्ड्स तयार होईल? हं. तर आपल्याला इथं ॲड करायचंय, ए ॲड करायचंय. बरोबर आहे ना? एस-टी-ए-आर-टी स्टार्ट मी सुरुवात करणे. मग हे तुम्हाला समजायला पाहिजे. याच्यासाठी काय गरजेचं आहे तर व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी म्हणजे तुम्हाला शब्दसाठा जितकं जास्तीत असेल तितकं तुम्हाला पटकन इथं कोणता लेटर येतं, काय येतं हे सर्वांना समजतंय. तर बघा पुढे एस-एल-ओ काय नाही तर काय नाही स्लेव्ह. काय आहे स्लेव्ह? स्लेव्ह मीन्स काय आहे? काय आहे स्लेव्ह मीन्स? आपण म्हणतो बघा स्लेव्ह, स्लेव्हरी, गरिबी. बरोबर आहे ना? हां. बघा गुलामी, गुलामी म्हणतो आपण त्याला. मी तर जी-आर-ई, जी-आर-ई-ए-टी ग्रेट, ग्रेट मीन्स महान. एफ-ओ-आर-सी-ई काय आहे? फोर्स. काय आहे? फोर्स. असे तुम्हाला आणि हे 4 वर्ड्स जे दिलेले आहे, हे 4 वर्ड्स तुम्हाला 2 मार्कला आहे. किती मार्क्सला आहे? 2 मार्क्सला आहे. डू ॲज डायरेक्टमध्ये पहिलाच क्वेशन पहिल्या ह्याच्यामधला 2 मार्क्सला तुमचे फिक्स होऊन जातात. 2 मार्क्स पहिल्या ह्याच्यातच. चला पुढे लगेच एफ-आर-आय-ई-एन-डी काही असो नसो तुमच्या WhatsAppमध्ये फ्रेंड्स नावाचा ग्रुप असतो. त्यामध्ये तुम्ही स्पेलिंग राईट असो की राईट असो, पण आता तुम्ही राईटच करायची आहे. एफ-आर-आय-ई-एन-डी काय आहे? एफ-आर-आय-ई-एन-डी त्यानंतर बघा काय लिहितं? जी-ओ-ए काय लिहितं सांगा बरं का? जी-ओ-ए-टी गोट्स हां. त्यानंतर एल-ए-आर-जी-ई लार्ज काय येत आहे? लार्ज येत आहे आणि इथं एस-पी-आर-टी, एस-पी-ओ-आर-टी स्पोर्ट, स्पोर्ट मीन्स खेळ. बघा पुढचं लगेच आपण बघू. जास्तीचा काही वेळ न घेता. 3 नंबरचा क्वेशन दिसतोय तुम्हाला समोरच. डी-आर-ई-ए-एम ड्रीम मीन्स स्वप्न पाहणे. जसं तुम्ही आता बघताय इंग्लिशमध्ये आउट ऑफ 80 मार्क्स मिळवण्याचं बरोबर आहे ना? 80 मार्क्सपैकी 80 मार्क्स मिळवण्याचं जसं स्वप्न आहे, तसंच त्याची स्पेलिंग सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर सी-ए-टी, सी-एच कॅच, कॅच मीन्स पकडणे. बी-आर-ए-व्ही-ई ब्रेव्ह. ई-ए-आर-एल-वाय अर्ली. हे जे क्वेशन जे आहे तुमच्या समोर दिसत आहे हे सर्व क्वेशन. हे सर्व क्वेशन आम्ही पहिले आलेले तुमचे प्रिव्हियस इयर क्वेशन म्हणजे या अगोदर आलेले 2023, 2022, 2021 ला आलेले हे क्वेशन आहे. त्यामधलेच हे आपण क्वेशन फाइंड आउट करून हे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतं आहे. आणि याचं तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा. डू डायरेक्टमध्ये अशा प्रकारचे क्वेशन तुमचे 100% येतात. चला आपण पुढे घेऊ लगेच. बघा YOUNG यंग मीन्स तरुण. MONEY मनी मीन्स पैसे. हां, इथं काय येईल बघा सांगा बरं का THO काय येत आहे? सांगा पटकन. THO हां, तोपर्यंत लक्ष द्या आता. लक्षात येत तोपर्यंत आपण घेऊ TOPIC टॉपिक बरोबर आहे. टॉपिक आहे. हं. THORY नाही. बघा पुढे लगेच आपण SUCCE डबल एस सक्सेस.
मीन्स यश. CHILD चाइल्ड. चाइल्ड मीन्स काय आहे? तर बाळ छोटं किंवा आपण मुलं म्हणतो छोटे मुलं, छोटे मूल. स्लोली SLOLY. यल येत आहे इथं. एक-एकच लेटर तुम्हाला वापरायचं आहे. SMART स्मार्ट. स्मार्ट मीन्स चतुर. अर्थ. अर्थ मीन्स EARTH अर्थ. अर्थ मीन्स पृथ्वी. THEIVE थीव. थीव मीन्स काय? थीव मीन्स चोर. पुढं WORD WORLD वर्ल्ड मीन्स काय आहे? तर जग. पुढं BLACK ब्लॅक. चला पुढे लगेच आपण बघू. LAU L लंगूर. LANGUR क्रूल. CRUEL क्रूल. LUNCH लंच. BETTER बेटर. त्यानंतर LIGHT लाईट. PRIZE प्राइज. BOUND बाउंड. BU काय येतं इथं? SHEE SWEEPER स्वीपर मीन्स झाडूवाला. बंडल. BUNDLE बंडल. हा यल येत आहे इथं. पुढे बघा आणखी आता CHA येईल लक्षात. तेव्हा म्हणजे तुम्हाला लगेच यायला पाहिजे असं आहे. स्टँड. SASTAND स्टँड. WRI W काय येत आहे याचं? SOUND SOUND काय आहे? SOUND. आता बघा हे जे दोन राहिले CHA NK आणि W डॅश डॅश RKER. हे दोन हे दोन तुम्ही खाली कमेंट करायचे बघा आता. याच्यामध्ये 2 कमेंट करायचे आहे. त्यानंतर PLACE प्लेस. चला पुढे लगेच MONTH मंथ. पुढं काय येत आहे? RI काय येईल? RI पुढं काय येत आहे? N. नंतर EQUAL UAL. हे सर्व गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. त्यानंतर स्मॉल SMALL ANGRY. त्यानंतर ANIMAL ॲनिमल. CHANGE. त्यानंतर बघा GROUP ग्रुप. CLEAR क्लिअर. THING थिंग. MARCH मार्च. अशा प्रकारे आपण तुमचे जवळपास किती उदाहरणं घेतले? 12. त्याच्यापैकी ते 2 उदाहरणं तुम्ही काय करायचे? कमेंटमध्ये सर्च करायचं आणि कमेंटमध्ये सांगायचे आहे, की याचा आन्सर काय आलेला आहे. बघा, आपण पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. बघा हा एक आहे 9 नंबरचा. दिसतं पण आहे तुम्हाला आणि इथे एक. सांगा बरं का? WORKER वर्कर. बघा अशा प्रकारे पटकन सापडून जाते. आता फक्त हा एकच बाकी आहे. मग याच सांगा आता काय येणार आहे तर
सांगायचं आहे सर्वांनी कमेंटमध्ये. मग तुम्हाला पण काहीतरी टास्क पाहिजे, मग ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. काही हरकत नाही. अशाच प्रकारचे आपण छोटे-छोटे सर्व चॅप्टरवर व्हिडिओज बनवणार आहे. प्रत्येकाने शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि सर्व आउट ऑफ मार्क्स डू एएस डायरेक्टमधले त्याचबरोबर ग्रामरचे सर्व मार्क्स मिळवायचे. चालेल, थँक यू. नंतरचा व्हिडिओसुद्धा बघा आणि जे पण तुमचे 10वी ला कोणी मित्र-मैत्रिणी कोणी असेल, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व व्हिडिओचे जेवढे पण व्हिडिओज आपले बनणार आहे 20 तारखेपर्यंत इंग्लिशचे सर्व व्हिडिओज बघा. नंतरला जेव्हा तुम्ही पेपरला जाशाल, तर तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारची कॉपीची वगैरे कसलीही गरज पडणार नाही. कारण की इंग्लिशच्या पेपरमध्ये कॉपीपेक्षा तुम्ही व्यवस्थित प्रेझन्स ऑफ माइंडने जर कधी असले, तर आउट ऑफ मार्क्स 2 तासातच मिळवू शकतात. फक्त तुम्हाला तसं त्या प्रकारे प्रेझेंटेशन पाहिजे. सर्व गोष्टी दिलेल्या पाहिजे. चालेल, काही हरकत नाही. थँक